एकीकडे फुटीर खासदार ओमराजे हे देवदर्शनासाठी देवाच्या दारी गेलेत आणि दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघात भाजपचे नेता आगामी निवडणुकीची तयारी करत असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत। पाहूयात। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत। त्यापैकी वाशिमचे फुटलेले खासदार संजय देशमुख आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनी आई-वडिलांच्या नावे दिलेल्या शब्दांच्या शपथा व्हायरल होत आहेत। आईची शपथ घेणारे फुटले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वाशिमच्या संजय देशमुखांचा व्हिडिओ भर सभेत लावला। व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी ऐकवला सगळ्यांना की तुम्ही सांगताय की बा माझ्या आईनं सांगितलं होतं की बा शिवसेनेत जा, शिवसेना सोडू नको, प्रामाणिक आणि निष्ठा काय असते शिवसेनेत, आणि त्यावेळेस तुम्ही गैरवरले असा तो एक व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला। नाही, तो जो व्हिडिओ दाखवला त्यांनी तो व्हिडिओ खराच व्हिडिओ आहे, तो काही खोटा व्हिडिओ नाही आहे किंवा मी ते चुकीचं समर्थन करत नाही। त्यांनी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता की तुम्ही या पक्षामध्ये चालले तर तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे, तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझ्या आईने सांगितलं की बा जा, आता हे संकट आहे, कारण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, तर त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी ते बोललो। बाकी त्याच्यात काही असं म्हणजे मी काही शपथ घेतली का काही हे घेतली का ते घेतली असं नाही, ते चुकीचा अर्थ कोणी काही लावत असेल त्याला काही अर्थ नाही, पण ते आता टीका टिप्पणी ही चालणारच आहे। ही दुसरीकडे आपल्याला समोरून 100 कोटींच्या ऑफरसह मंत्रिपदही मिळत होतं, मात्र कैलासवासी वडिलांचं नाव धुळीस मिळू नये म्हणून सत्तेतील पद नाकारल्याचं ओमराजे म्हणाले होते। मानताना निष्ठा प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे। उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं, माझा पक्ष फुटला, तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली, तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली, तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली। इमानदारीनं का म्हटलं, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय। ज्या कामाच्या बाबतीत ज्या अडचणी, कारण मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो आणि त्या माणसाला येणाऱ्या अडचणी फार मोठ्या आहेत आणि मला वाटतं ती माझी प्रायोरिटी आहे, ती प्राथमिकता आहे। त्यामुळे त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं, आणि आता सत्तेची जोड मिळाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाच्या कामाला पडेन आणि सामान्य माणसाच्या कामातनंच मला वाटतं मी माझ्या सगळ्या टीकेला उत्तर। दरम्यान एकीकडे ठाकरेंच्या गटातून फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर श्रीकांत शिंदेंसोबत देवदर्शनासाठी गेले आहेत, तर दुसरीकडे महायुतीमधीलच भाजपचे मल्हार पाटील हे आगामी खासदार असल्याचे बॅनर धाराशिवमध्ये लागले। विरोधात असल्यावर निधी मिळत नव्हता, विकासासाठी आपण सत्तेत गेल्याचं फुटलेले खासदार म्हणतायत। मात्र धाराशिवचे खासदार ओमराजेंना विरोधात असतानाच 18 कोटी 47 लाखांचा निधी मिळाला, मात्र अद्याप त्यांनी केवळ 1 कोटी 97 लाख खर्च केले, उरलेला 16 कोटी 49 लाखांचा निधी पडू नये। वाशिमचे खासदार संजय देशमुखांनाही विरोधात असताना 18 कोटी 6 लाखांचा निधी मिळाला, त्यापैकी अद्याप त्यांनी 1 कोटी 42 लाख निधी खर्च केला, इतर निधी अद्यापही शिल्लक आहे। की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या ज्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आहे, त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय। शेवटी आम्ही 6 जणांनी जो निर्णय घेतला तो विकासाच्या मुद्द्यावर घेतला होता। आजची परिस्थिती गावागावात जात असताना, खेड्यापाड्यात जात असताना ज्या आशेनं ज्या अपेक्षेनं लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, आणि हा लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय आहे। हा काही आम्ही एका मताने किंवा माझ्या मताने घेतलेला निर्णय नाही। विकासाच्या पाठीमागे जनता आहे, लोकांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी जनता आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।